खालच्या लाव उदबत्तीच आहे. उदबत्ती सर तुम्ही या इकडून सर. उदबत्ती घ्या तुम्ही. वरच्या उदबत्ती राहिल्या तर बस. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. यानंतर आयुष्यमानी स्नेहाताई सुनीलजी कांबळे चंद्रभागा यांच्या नासून जोडी असतील तर जोडी यावर आपण स्नेहाताई सुनीलजी कांबळे. एक बुद्धाला एक बाबासाहेबाला एक आईला एक बुद्धाला एक बाबासाहेब. आयुष्यमानी सुनंदाताई मुरलीधर आचार्य आईच्या सुपुत्री आहे. अश्विनजी मुरलीधर आचार्य. कमलताई प्रल्हाद सावंत. दैवशालाताई धर्माजी कांबळे. भगवानराव श्रीरंगजी लांबपुरे आणि सत्यशीलाताई भगवानराव लांबपुरे दोघेही असतील सहचारी दोघेया.
धनंजयजी वसंतराव भालेराव आणि वैशालीताई धनंजयजी भालेराव दोघे सहचार्य असतील तर जोडे जोडून यायचं. हर्षदजी मिलिंद जाधव आणि सोफियाताई हर्षदजी जाधव दोघं पती पत्नी असतील दोघं यायचं. गोविंदराव लिंबाजी डोंबे आणि त्यांच्या सहचारणी शिलाताई गोविंद डोंबे दोघेही सहचारणी या. गौतमजी शंकर आचार्य राजश्रीताई गौतमजी आचार्य. अशोकराव गोविंदजी लांबुरे आणि त्यांच्या सहचारणी दोघे या. पुष्पाताई बळीराम जोगदन पुष्पाताई बळीराम जोगदन. यानंतर इंद्रजितजी सोपान खंडागळे. एक नाव कोणतरी दोघं जोडी असली की जोडी जोडायची. मीनाताई पांडुरंग गायकवाड केशव पांडुरंग गायकवाड आणि केशव प्रवीणजी पांडुरंग गायकवाड यापुढं. अशोक लांब ज्यांची नावं घ्यायची राहिलेली आहेत त्यांनी यानंतर प्रत्येकानं उठायचं आहे. तुम्ही माझ्या प्रतिमेला आणि चंद्रभागा आईला धूपदीप पुष्पाने वंदन अभिवादन आणि पंचांग प्रणाम करायचा आहे. 14 ऑक्टोबर 56 पासून आता आपल्याला 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन केलेला आहे. आणि मग आता तुम्ही आम्ही पूजन शब्द बंद करूया आणि मग पूजनाऐवजी आपण काय म्हणू, धूपदीप पुष्पाने बुद्ध भीमाच्या प्रतिमेला आणि चंद्रभागा आईच्या प्रतिमांना वंदन करू. धूपदीप पुष्पाने बुद्ध भीमाच्या प्रतिमेला आणि चंद्रभागा आईच्या प्रतिमांना अभिवादन करू. हे शब्द आपण आधुनिक वापरले पाहिजे. म्हणून आपण आजपासून चंद्रभागा आईला आदरांजली वाहत असताना संकल्प करू आपण. कारण खऱ्या अर्थानं हा स्मृती दिन नव्हेच. नाव आहे स्मृती दिवस, परंतु खरं काय आहे, संकल्प दिवस आहे. या परिवाराचा आधार असलेल्या आईने केलेल्या आहे. आणि होय आई, तू आमच्याकडून शरीराने जरी निघून गेली असतील ते आज जसे आम्हाला बुद्ध आणि बाबासाहेब आदर्श आहेत, पूजनीय आहेत, वंदनीय आहेत, अगदी तसं आमच्या घराचा तू आधारवड आहेस. आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत तुला आम्ही हृदयात स्थान देणार आहोत आणि तुझी प्रतिमा आम्ही समोर ठेवून येणाऱ्या सूर्याला सकाळी जसं वंदन करतो तसं तुला वंदन करून आमच्या दिवसाची सुरुवात होईल. हा संकल्प करण्याचा हा विधी आहे, त्याचं नाव आहे पुण्यस्मरण दिवस.
पूजा आणि बाकीच्यांना आता भाऊ लागत आहे. भाऊ आणून राहिलेल्या लोकांना विनंती आहे जरा कृपया उठू नका. आपण नंतर सर्वांनी मी देखील पुष्प वाहिलेले नाही, भेटी वंदन केलेले नाही, म्हणून शेवटचे आपण अभिवादन वंदन झाल्यानंतर आपण नंतर एकेकाने यायचे आणि अभिवादन करायचं आहे. आता सर्वांनी शांत बसून आपल्या डोक्यावरच्या टोप्या, फेटा असेल तर फेटा बाजूला सारा. बाहेर की थांबलेल्या विनंती आहे की आपल्या पायातले वाहन 2 मिनिट बाजूला सारून हात जोडून घ्या. अरहं सम्मा संबुद्धो बुद्धं भगवतं अभिवादेमि बुद्धं नमामि स्वाखातो भगवता धम्मो धम्मं नमामि सुपटिपन्नो भगवतो शावक संघो संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मद्यपमादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु. आज बघा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोकांनी पाया पडले नाही साधुकार दिल्यास. 2-4 लोक आजही या ठिकाणी साधुकार दिल्यासाठी पाया पडले. चंद्रभागा हिला आदरांजली वाहताना 3ऱ्या पुण्यस्मरण दिनी आपण आज संकल्प करायचा, कुठेही साधुकार जर म्हटलं तर पाया पडायचं नाही. आणि मग साधुकार म्हणजे काय आहे? साधुकार म्हणजे होय आम्ही स्वीकारतो. पंचशील घेतल्यानंतर साधुकार देतो आपण. एखाद्या भंतीजीचं प्रवचनाचे शब्द आपल्याला आवडले तरच आपण साधुकार देतो. आणि मग आज लक्षात ठेवायचं आपण साधुकार म्हणजे पाया पडणे नव्हे, स्वीकारणे. म्हणून साधुकार साधू साधू म्हणताना फक्त हात जोडून शांत राहून म्हणे साधू साधू साधू. आणि मग हे आपल्याकडे काय करतो की देवाकडं नैवेद्य ठेवतो, नारळ ठेवतो, एखादी वस्तू ठेवतो, कोंबडं बकरं देतो आणि मग देवाला सांगतो की देवा मी तुला नवस केला, माझ्या मुलाला पास कर, मी पुढल्या वर्षी नारळ ठेवतो. इथे बघा बरं, नैवेद्य आहे का, नारळ आहे का, कोंबडं बकरं काही आहे का? मेणबत्ती लावली, उदबत्ती लावलेली आहे, फुलं वाहिली.
हे आदर्शाचे प्रतीक आहे. क्षणभरानं मेणबत्ती विझणार आहे, परंतु त्याच अल्पायुष्यामध्ये ती आपल्याला प्रकाश द्यायचं पुण्यकर्म करालेली आहे. आजचा हा विधी पुण्यानुमोदनाचा आहे आणि अगदी ती मेणबत्ती देखील अल्पशा आयुष्यामध्ये प्रकाश देण्याचं पुण्यकर्म करावे, तिचा आदर्श आपण घ्यावा आणि आपल्याही जीवनामध्ये शील सदाचाराची वृत्ती धरून समाजहिताचं कार्य करून आपण देखील मेणबत्तीसारखं समाजाला प्रकाश देण्याचं पुण्यकर्म करावं. हा आदर्श मेणबत्ती करून घ्यायचा. उदबत्ती क्षणभराने विझणार आहे, परंतु तेवढं क्षणभराच्या आयुष्यात ती आपल्याला सुगंध देत आहे. मनुष्य मात्राने त्या उदबत्तीचा आदर्श घ्यावा आणि आपण ही शील सदाचारी वृत्तीचा धम्मसंस्काराचा एक सद्गुणाचा सुगंध आपण द्यावा समाजात. आपलेही जीवन धन्य होतं. फूल बघा नाजूक आहे, कोमल आहे, सुंदर आहे. तुमचं माझं जीवन देखील तशा प्रकारचं सुंदर करता येते, आकर्षक करता येते, नाजूक करता येते. परंतु त्यासाठी आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला धम्म आचरण केला पाहिजे. धम्माचं आपल्याला त्याला संस्कारानं वेष्टन दिलं पाहिजे. धम्म आपल्याला जीवन आदर्श आकर्षक करतो, सुंदर करतो, नाजूक करतो. आणि म्हणून या ठिकाणी धूपदीप पुष्पाने वंदन होतं. आणि हे वंदन म्हणजे काय आहे? ते वंदन म्हणजे हे तथागता, हे बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर जग तुला शीलाचा महामेरू म्हणते, जग तुला विद्येचा महासागर म्हणते, जग तुला ज्ञानाचं प्रतीक म्हणते, जग तुला सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हणते. आणि मग तुझे सद्गुण आमच्या जीवनामध्ये येऊ दे अशा प्रकारचा आपण संकल्प करतो. आणि बुद्ध बाबासाहेबांसारखं या चंद्रभागा आईसारखं माझंही जीवन धन्य होऊ दे, माझंही जीवन आदर्श होऊ दे, शील सदाचारी होऊ दे, अशा प्रकारचा जो संकल्प आहे त्या संकल्पाचं नाव आहे वंदन, त्या संकल्पाचं नाव आहे अभिवादन, त्या संकल्पाचं नाव आहे पंचांग प्रणाम. आणि यानंतर आपण पंचशील ग्रहण केलं आणि मग साधुकार दिला. हे पंचशील म्हणजे काय? पंचशील म्हणजे काही नसून जगातल्या कुठल्याही जाती धर्माची आई, ती मुस्लिमाची आई असेल, ख्रिश्चनाची आई असेल, पारशीची आई असेल, जैनाची आई असेल, हिंदूची आई असेल, किंवा इथं बसलेल्या तुमच्यासारखी बौद्धाची आई असेल, ती आई काय करते? आपल्या बाळाला जन्म दिल्यानंतर पहिलं मंगल पुण्य कर्म करते. त्या बाळाला आई अंगावरचं दूध पाजते आणि दुधाच्या बदल्यात ती आई अपेक्षा व्यक्त करते की हे बाळा, तू जगामध्ये एवढा बलिशाली हो की तुझ्यावर कुठलंही संकट आलं तर ते संकट सहजरित्या पेलणारा योद्धा हो म्हणते आई, केवळ दुधाच्या बळावर. आणि त्यानंतर ती आई आपल्या बाळाला दुधासोबत बाळकडू पाजते. लक्षात ठेवा, बाळकडू शब्द सर्वांना माहिती, परंतु बाळकडू म्हणजे काय लक्षात नाही. आणि म्हणून ते बाळकडू म्हणजे काय आहे तर त्या आईला, बाळाला दूध पाजणाऱ्या आईला, तिच्या आई वडिलांनी दिलेला जो सुसंस्कार असतो त्या सुसंस्काराचं नाव बाळकडू आहे. आणि म्हणून त्या आई बाळाला दूध पाजताना म्हणते की बाळा, आयुष्यात कधी खोटं बोलू नकोस, मुसावादा वेरमणी सिकावरण समाधी. आणि चुकून खोटं बोललास तुला फासावर जायची शिक्षा मिळाली, बिलकुल तू फासावरचा मार्ग स्वीकार. आयुष्यात खोटं बोलू नकोस, आयुष्यात कधी मादक मद्य पदार्थाचं सेवन करू नकोस, आयुष्यात कधी व्यभिचाराचा मार्ग करू नकोस. साधी राहणी आणि उच्च विचारणं, शील सदाचाराच्या सन्मार्गावरचं स्वकष्टाच्या बळावर आयुष्य तुझं सत्यनिष्ठेनं जग. आणि हे जे ती आई त्या बाळाला सांगते, हेच सांगणं म्हणजे 2500 वर्षापूर्वी तथागताने दिलेला बुद्धाचा धम्म आहे. हेच बाळकडू म्हणजे 14 ऑक्टोबर 56ला बाबासाहेबांचं मागे आम्हाला दिलेला धम्म आहे. म्हणून मला आपल्याला सर्वांना विनंती करायची की चंद्रभागा आईला आदरांजली वाहत असताना आपण सर्वजण संकल्प करू. धम्म त्रिपिटकात आहे, कुठल्या ग्रंथात आहे, लेणीमध्ये आहे का, बुद्ध गयेला आहे, चैत्यभूमीला आहे का, दीक्षाभूमीला आहे, हे शोधण्यापेक्षा तुमच्या माझ्या आईनं दिलेलं बाळकडू आपण जगण्याचा प्रयत्न करू. 100 वर्षाचं मंगलकारी आयुष्य आपल्याला निश्चित प्राप्त होईल. आणि हीच तुमची गतीची आदरांजली त्या चंद्रभागा आईला सार्थक ठरेल. म्हणून या ठिकाणी बुद्धवंदना. वनगंध गुणोपेतं येतं कुसुम संतती पूजयामि मुनिंदस्य श्रीपाद सरोरुहे पूजेमि बुद्ध कुसुमेन नेन पूयेन मेतेन लभामि मोक्षं.
बुद्धं धम्मं च संग सुगत तनुभवा धातु धातु गव्ये लंकाय जम्बुदीपे तिलसपुरवरे नागलोके चतुर्पे सभे बुद्ध दशबलतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सबठानेषु प्रतिष्ठित शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा भीमस्मरण सकल बीजं विदुरयावं देवरूपं सुजीवं निर्मलचक्षु कविरघोषं गौरवर्णं सुखाय अभयचित्तं निर्भयकामं विरतधम्मं सुप्रेम सुरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमस्मृती दिव्य प्रभरत्न तु साधु वरदान तु आद्य कुलभूषतु भीमराज सकल विद्यापति ज्ञान सकल संगति शास्त्र शासनमती बुद्धि तेज पंकजानर्वरा रक्त सजन उदरा भगवंत रामचा खरा भक्त काज चौदार शंकरी शास्त्रधरिता करी कापला हरिउडी रौद्र रूपा मुक्तिपथ कोणता जीर्ण स्मृती जाळिता उजाळलेल्या आघातिका मार्ग साजा राष्ट्रघटनाकृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धासुनी शरण धम्मासुनी शरण संघासुनी भीमराजा भीमराजा भीमराजा। या ठिकाणी बघा कांबळे परिवार आज त्यांच्या आईला शरीराने जाऊन तिसरं वर्ष सुरू झाले, तिसरा पुण्यस्मरण दिवस आहे। तरी तेवढ्याच उत्साहामध्ये, तेवढ्याच जिद्दीनं, तेवढ्याच उमेदीनं, तेवढ्याच चैतन्याने आज त्या आईला आदरांजली वाहण्यासाठी आणि संकल्प करण्यासाठी कोणता संकल्प हा परिवार करतो की आता सांगितलं असं का होय आई तू शरीरानं जरी निघून गेली तरी तू दिलेला संस्कार, तू पाजलेलं बाळ करू आम्ही तुझा आमचा श्वास शेवटचा असेपर्यंत तुझ्या विचाराला आम्ही सोडणार नाही, तुझ्या विचारालाच म्हणून आम्ही जगू हा संकल्प करण्याचा विधी आहे। आणि म्हणून असा हा मंगल संकल्प करण्याचा वचन आईला देण्याचा जो विधी आहे म्हणून तो संकल्प म्हणून बुद्धांनी सांगितलंय किंवा बुद्धाच्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे की ज्या ज्या मंगल क्षणाच्या टायमाला महामंगल सूत्राचं पठण करावं। कोरोनाच्या काळात देखील इतर धर्माचे लोक सांगायचे बुद्धाच्या धर्मामधलं महामंगल सूत्राचं पठण करा, महामारी निघून जाईल। म्हणजे एवढं मंगलकारी हे महामंगल सूत्र आहे। आणि मग आज या कांबळे परिवाराने आज बघा आपल्याला आईला आदरांजली वाहायला म्हणून तुम्हाला या पटकन बसन आईला आदरांजली वाहून म्हटले नाही, अगदी अक्षरशः जसं बुद्धरूप म्हटलेलं आपण पूजनीय भिक्खू घरी आल्यानंतर त्यांचं पुष्प टाकून आपण स्वागत करतो आणि त्यानंतर त्यांना तेवढ्याच उत्साहानं आपण त्यांना भोजन दान करतो। भोजन घेतल्यानंतर त्यांना आदरानं आपण असं त्या धम्मदेशनेला बसवतो आणि त्यानंतर आपण धर्म ग्रहण करतो। कारण बुद्धाचा धम्म सांगतो की भुक्या पोटी दिलेलं ज्ञान काही कामाचं नाही आणि म्हणून ज्ञान ग्रहण करायचं असेल, आंबेडकरी विचार ग्रहण करायचे असतील, महामानवाचे विचार जर ग्रहण करायचे असतील आपलं पोट भरलेलं पाहिजे। आणि तो धम्म संस्कार ते दिलेलं बाळकडू आईचं हे आपल्याला दर्शन दिलंय की त्या कांबळे परिवारानं अगोदर आपल्याला भोजनाला बसवलेलं आहे आणि भोजन घेतल्यानंतर या ठिकाणी बुद्ध भीमाच्या प्रतिमेला आणि आईला आपण आदरांजली वाहण्यासाठी बसलो। हा खरा संस्कार आहे आणि हेच कृती जी आहे त्यांचं तर ती कृती म्हणजे आईला विचारणं आदरांजली त्यांनी सार्थक ठरवलेली आहे। म्हणून या ठिकाणी महामंगल सूत्राचं या ठिकाणी आपण पठण करूया। बहुदेवा मनुष्याच मंगलानी अचंतयुक्त अखंकमाना सोथान ब्रूही मंगलमूर्तम।
असे वनाच बालान पंडितानंच सेवन पूजाच पूजनीयान एतं मंगलमुत्तमम् पतिरूपदेश वासोच पुब्बे चकत पुण्यता तत्समापनिधीच एतं मंगलमुत्तमम् बाहू सचय्यसि पय्य विनयोच सुसखिता सुभासिता त्वया वाचा एतं मंगलमुत्तमम् माता पितु उपठान पुत्रदारस्य संगमो अनाकुलाचिकमन्ति एतं मंगलमुत्तमम् दानञ्च धम्मचर्याच ज्ञातगानञ्च संगमो अनवजानिकमन्ति एतं मंगलमुत्तमम् अरति विरति पापा मज्जपानाच संयमो अपमादेषु धम्मेषु एतं मंगलमुत्तमम् तपोच ब्रह्मचर्याच आर्यसच्चानदर्शनं निब्बान साकिर्याच एतं मंगलमुत्तमम् गारोच निवातोच संतुटीच कतपुण्यता अत्तसमापनिधीच एतं मंगलमुत्तमम् खन्तीच सोमसत्ताच समनानञ्च दर्शनं कालेन धम्मसाकच्छा एतं मंगलमुत्तमम् तपोच ब्रह्मचर्याच आर्यसच्चानदर्शनं निब्बानसाकिर्याच एतं मंगलमुत्तमम् पुट्ठश्लोकधमेहि यतसंयसनकम्मति असो कविरजे खेम एतं मंगलमुत्तमम् यत्ता दिशानि कृत्वान् सवथं पराजिता सवत्सोक्ति गच्छन्ति तन्तेषं मंगलमुत्तमम् तन्तेषं मंगलमुत्तमम् तन्तेषं मंगलमुत्तमम् भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा स्तुति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा स्तुति भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु देवता सर्वसंगानुभावेन सदा स्तुति ज्या बुद्ध भीमाच्या विचारानं संपूर्ण चराचराचं पशु पक्षी वृक्षलता वेली आणि मनुष्य मात्राचं मंगल झाले त्याच बुद्ध भीमाच्या विचारानं त्या कांबळे परिवाराच्या जीवनामध्ये आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये बुद्ध भीमाचा विचार आपले सर्व स्वप्न इच्छित आकांक्षा पूर्ण करो आपल्या जीवनात 100 वर्षापेक्षा जास्त मंगलकारी दीर्घायुष्य प्राप्त करो आणि आपल्या जीवनात समृद्धी यश वैभव कीर्ती मांगल्य बुद्ध धर्माचा विचार करो अशा प्रकारचा मंगल आशीर्वाद देऊन शेवटची शरणजय गाथा सब पाप सकरण कुशल स उपसंपदा सचित परियोदपन एतं बुद्धानुशासनं धम्मं चरे सुचरितं नतं सुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मिन् लोके परमिच न तावता धम्मधरो यावता बहुभासति योच पंपी सुत्वान धम्मं कायेन पश्यति
वे धम धरो होती यो धम्मपमज्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वर एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं धम्मो मे शरणं वर एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं नत्थि मे शरणं अयं संघो मे शरणं वर एतेन सच्चवचेन होतु मे जयमङ्गलं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि साधु साधु साधु. बघा या ठिकाणी आपण साधुकार दिला आणि कुणीही पाया पडला नाही, म्हणजे आपण सार्थक झालं की चंद्रभागा आईला आपण एकतरी आदरांजली गतिशील वाहिली आहे. बांधवांनो, जास्त मी बोलत नाही. आपल्याला बाबासाहेब आंबेडकर बुद्ध भीमगीताचा सुश्राव्य असा महाराष्ट्राचा नामांकित भीमगीताचा गायक या ठिकाणी आलेला आहे आणि ते गायन आपल्याला ऐकायचे. परंतु 5 मिनिटे या ठिकाणी बोलतो की चंद्रभागा आईला या ठिकाणी तसं तर परिवार अतिशय धर्मसंस्कारी आहे, उच्च विद्याभूषित आहे आणि नोकरदार वर्ग आहे. आणि मग खऱ्या अर्थानं या चंद्रभागा आईने दिलेलं जे बालकडू आहे ते निश्चित परिपक्व आहे आणि धम्मसंस्काराच्या वेष्टनानं ते मजबूत केलेलं आहे. म्हणून हा परिवार तर समृद्ध आहे, परंतु आपण सर्वजण या आईला आदरांजली वाहत असताना एक आपण संकल्प करावा. आता जी या ठिकाणी शेवटची धम्मपालन गाथा घेतली आहे, एक आपल्याच भारत देशातला बुद्ध विचाराचा भिक्खू चीनमध्ये घेऊन गेले त्यांना, आणि चीनमध्ये घेऊन गेल्यानंतर धम्म सांगा म्हणून सांगितलं. त्या चीनच्या राष्ट्राध्यक्षानं त्या ठिकाणी लाखो लोक बसले दिसलेला प्रवचन ऐकण्यासाठी. आणि मग आपल्या भारत देशातून भिक्खू त्या ठिकाणी गेला आणि त्या भिक्खूनं काय केलं की आता आपण धम्मपालन गाथा घेतली. 5 मिनिटांमध्ये ती गाथा संपून टाकली आणि सांगितलं माझं प्रवचन संपलं. तिथे 5 ओळीच आहे. सब बापस अकरणं कुशलस्य उपसंपदा सचीच परियोगपणं एतं बुद्धान शासन. 2च ओळीच आहे. काय म्हणताय की आयुष्यामध्ये तुम्ही पाप कर्म कधीही संग्रहित करू नका. पाप कर्माचं आपण ग्रहण किंवा संग्रह करू नका, जतन करू नका. तर काय करा म्हणतात, बुद्धाला वंदन म्हणजे कुशल कर्माचा संचय आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे. कुशल कर्माचा संचय आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे. आणि म्हणून आमची अडाणी आई काय म्हणते बघा, बाळाला आपल्या पोटच्या जन्म दिलेला आशीर्वाद देताना आई म्हणते की सर्वांचं चांगलं होऊ दे, मग माझ्या बाळाचं चांगलं होऊ दे. हे कुणाचा संस्कार आहे? हा धम्माचा संस्कार आहे की इतरांचं चांगलं होऊ दे म्हणजे माझ्या बाळाचं चांगलं होऊ दे. कारण इतरांप्रती आपण जर कुशल कर्म केले, कुशल वार्ता केल्या तर आपल्या जीवनामध्ये कुशलता येते, मंगलता येते. आणि म्हणून बांधवांनो, आपल्या जीवनामध्ये सर्व मंगल सर्व कुशल ग्रहण करावं आणि अकुशलाचा निंदा करू नये, नालस्ती करू नये, कोणाचीच आपण वाच्यता किंवा कोणाबद्दल वाईट आपण बोलू नये. हाच खरा धम्म आहे. आणि म्हणून हीच खरी आपल्या या आईला आदरांजली वाहता येईल. म्हणून मी जास्त न बोलता सर्वांनी आपण कुशल कर्माचा जीवनामध्ये संचय करावा, अकुशल कर्माच्या जवळही आपण फिरकू नये. निश्चित तुमचं माझं जीवन 100 वर्षापेक्षा मंगलकारी समृद्ध होईल. अशा प्रकारच्या या ठिकाणी गतिशील आदरांजली आईला या विचारांना आपण पाहू. हा परिवार त्या ठिकाणी विचारणाची आदरांजली पाहतो. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि या ठिकाणी हा धम्मसंस्काराचा प्रति पुण्यस्मरण दिवस संपन्न झाला असं जाहीर करतो. आता एकेकाने यायचंय आणि पुष्प व्हायचंय, वंदन करायचं, अभिवादन करायचं. कारण पूजन शब्द बंद करू आपण. पूजन शब्द म्हटलं का आपल्याला मंदिर दिसते आणि मला मंदिराकडे जाण्यासाठी पूजन बंद करू. बाबासाहेबांनी दिलेले आपण 22 प्रतिज्ञा जगण्याचा प्रयत्न करू. याच्या पुढे जाऊन जर आपण केलं तर 19वी प्रतिज्ञा आहे की मनुष्य मात्राच्या जीवनाला हानिकारक ठरणाऱ्या हिंदू धर्माचा मी त्याग करतो. 20वी प्रतिज्ञा आहे बुद्ध धर्म हा सद्धर्म आहे असे मी मानतो.
आणि एक दिवसाची प्रतिज्ञा आहे, आज माझा नवीन जन्म होत आहे असे मी मानतो. ज्यांनी ज्यांनी आपल्या कागदपत्रावर टीसीवर हिंदू महार काढलेला आहे तोच बाबासाहेबांचा खरा अनुयायी आहे. आणि ज्यांनी बौद्ध तो खरा अनुयायी नाही. ज्यांनी ज्यांच्या टीसीवर आतापासून पहा हिंदू महार असेल तर बाबासाहेबांचा अनुयायी होत नाही. परंतु तुमच्या टीसीवरच तुम्ही जर हिंदू शब्द काढला असेल आणि बौद्ध शब्द नोंद केला असेल तर तुम्ही खऱ्या अर्थानं बाबासाहेबांना माझ्या बापाचा बाप आहे, बाबासाहेबांचा मी अनुयायी आहे असं म्हणण्यासाठी आपण सार्थक करतो. आणि बांधवांनो एक विनंती करतो की धम्म दाखवायची कला नाही. उग कपाळाला निळा टिपा आवडला, गळ्यामध्ये पंचशिलेचा स्कार्फ घातला, माझ्यासारखे शुभ्र वस्त्र परिधान केले आणि मग मोठ्या देवीच्या देठापासून जय भीम म्हटलं तरी आपण धम्माच्या अनुयायी होत नव्हतो. नियमितपणे बुद्ध विहारी केलो, जेवढ्या काही गाथा आहेत धम्माच्या तेवढ्या आपण पाठ केल्या पोपटपंची तरी आपण धम्माचे अनुयायी होत नव्हतो. आणि मग धम्माचे अनुयायी कसे होतात? बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 56 सांगितलं होतं पत्रकाराच्या जगातल्या त्यावेळेस बाबासाहेबांना म्हटले होते की सांगा बाबासाहेब की तो हिरव्या ड्रेसमध्ये झबल्यामध्ये दिसतो तो मुस्लिमांचा गुरु म्हणून ओळखता येतो, भगव्या वस्त्रामध्ये जटाधारी दाढीधारी होतो तो हिंदूचा असतो, पांढऱ्या शुभ्र वस्त्रामध्ये दिसतो तो ख्रिश्चनाचा असतो, मग बौद्ध कसा ओळखायचा? त्यावेळेची व्याख्या आपण सर्वांनी लक्षात घ्यावी. बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तो कुठलाही नागरिक असो पृथ्वी तलावरचा जो शील सदाचारी वृत्तीचं आचरण करेल तो खरा बौद्ध आहे. जो माणूस शील सदाचारी वृत्तीचं धारण करतो तो खरा बौद्ध आहे. लक्षात ठेवा आपण सर्वजण की बाबासाहेबांनी बुद्धाची व्याख्या सर्व धर्माच्या बाहेर जाऊन जातीच्या बाहेर जाऊन काढली होती आणि मग ती व्याख्या आपण संकल्पात आणली पाहिजे. आणि म्हणून आपल्या टीसीवरची आपण जात दाखवली काढली पाहिजे आणि आपण गतिशील विचाराने म्हणजे तुम्हाला बुद्ध विहारात जाणं जय भीम करू नका, परंतु बाबासाहेब जगा. बुद्ध विहारात जाऊ नका परंतु बुद्ध जगा. आणि म्हणून म्हणतो मी की आपण सर्वांनी दिखावा करण्यापेक्षा धम्माचं आचरण जर आपण केलं, धम्माचं आचरण म्हणजे काय तर तोंडामध्ये नेहमी आपल्या साखरेची गोडी असावी, म्हणजे कोणाबद्दल वाईट कर्म बोलू नये. डोक्यावर थंड बर्फाचा गोळा असावा, तुम्हाला किती वाईट म्हणू द्या, राग आपण दुसऱ्याबद्दल यायचं नाही, क्रोध आपण व्हायचं नाही. आणि मग डोक्यावर थंड बर्फाचा गोळा असावा आणि पायामध्ये कर्तृत्वाची भिंगरी असावी. तुमच्याकडे जर कर्तृत्व असेल तर तुम्ही दुसऱ्याला हातच पसरत नाही, म्हणजे तुमच्या जीवनामध्ये समृद्धी येते. आणि हाच धर्म आहे, तरच तुम्ही दानत करू शकता, तरच तुम्ही दान कर्म करू शकता. आणि म्हणून आपल्याला म्हणायचंय की धम्म कृतीतून आपण जगावा. तीच खरी आपल्याला बुद्धांनी बाबासाहेबांना देखील खरं आपल्या गतिशील विचाराचं अभिवादन असेल, वंदन असेल, पंचांग प्रणाम असेल आणि तोच खरा या चंद्रभागा आईला देखील गतिशील विचाराची आदरांजली असेल. एवढेच या ठिकाणी बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. मला आपण ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय भीम, जय बुद्ध. यानंतर राहिलेल्या जे राहिले वंदन करायचे त्यांनी एकेकाने या पुष्पभा आणि वंदन करा. उपस्थित सर्वांना विनंती आहे, लागली त्या ठिकाणी बुद्ध भीम गीताची गायन पार्टी या ठिकाणी आलेली आहे. गायन खूप सुस्तावे आहे. आपण सर्वांनीच या बुद्ध भीम गीताच्या देखील मेजवानीचा अवश्य लाभ घ्यावा.